सर्वांना नमस्कार. PMG एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज 19 जुलै आणि 19 जुलैचा आपण दिनविशेष पाहणार आहोत. त्यातील महत्त्वाच्या घडामोडी, जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत. 19 जुलै हा जागतिक मधमाशी पालन दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच राष्ट्रीय फुटबॉल दिन, आंतरराष्ट्रीय कराओके दिन आणि राष्ट्रीय डायक्वेरी दिन असं या दिवशीचं दिनविशेष आहे. आता त्यातील आपण महत्त्वाचे दिनविशेष पाहणार आहोत. पहिला आहे जागतिक मधमाशी पालन दिन. तर या दिवशी मधमाशा आणि इतर परागीकरण करणाऱ्या जीवांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आपण हा जागतिक मधमाशी पालन दिन साजरा केला जातो. दुसरा दिनविशेष राष्ट्रीय फुटबॉल दिन आहे. हा दिवस फुटबॉल खेळाचा आणि खेळाडूंनी समाजासाठी केलेल्या योगदानाचा सन्मान या दिवशी करतो. तिसरा आंतरराष्ट्रीय कराओके दिन. तर या दिनविशेषमध्ये कराओके गाण्याचा आनंद घेण्यासाठी आणि सांस्कृतिक आदानप्रदानासाठी हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय डायक्वेरी दिन. हा दिवस जगप्रसिद्ध डायक्वेरी पेयाचा आनंद घेण्यासाठी साजरा केला जातो. तर आता 19 जुलैच्या महत्त्वाच्या ज्या घटना आहेत त्या पाहणार आहोत. 1692 अमेरिकेतील सेलम शहरात चेटकिन असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली. 1832 सर चार्ल्स हेस्टिंग्ज यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली. 1900 पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरू झाली. 1903 मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली. 1940 दुसरे महायुद्ध, केप स्पादाची लढाई. 1947 म्यानमारच्या सरकारने नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलन सॉ याने हत्या केली. 1992 फिनलंड मधील हेलसिंकी येथे 15व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात. 1969 भारतातील 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 1969 नील आर्मस्ट्रॉंग, एडविन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो 11 हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले. 1976 नेपाळमध्ये सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली. 1980 मॉस्को येथे 22व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. 1992 कवी मजरूह सुलतानपुरी यांना इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर. 1993 डॉक्टर बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. 1996 अमेरिकेतील अटलांटा येथे 26व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात. 2020 भारतात ब्रह्मपुत्र नदीच्या पुरामुळे 189 लोकांचे निधन तर 14 लाख लोक बेघर झाले. 1976 नेपाळ देशात सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली. जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहणार आहोत. 1814 अमेरिकन संशोधक सॅम्युअल कॉल्ट यांचा जन्म. 1827 क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म. 1834 फ्रेंच चित्रकार एदगार देगास यांचा जन्म. 1896 स्कॉटिश लेखक A.J. क्रोनिन यांचा जन्म. 1899 भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार बालाई चांद मुखोपाध्याय यांचा जन्म. 1902 कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत केळकर यांचा जन्म. 1902 भारतीय गायक, निर्माता आणि कथालेखक समृतरा राघवाचार्य यांचा जन्म. 1909 भारतीय कवी आणि लेखक बालमनी अम्मा यांचा जन्म. 1938
सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि गणिततज्ञ डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचा कोल्हापूर येथे जन्म. 1946 रोमानियन टेनिसपटू इली नास्तासे यांचा जन्म. 1955 क्रिकेटपटू जॉर्ज बिन्नी यांचा जन्म. 1961 भारतीय पत्रकार आणि लेखक हर्षा बोगले यांचा जन्म. 1894 मायक्रोवेव्ह ओव्हनचे शोधक पर्सी स्पेन्सर यांचा जन्म. आता 19 जुलैला मृत्यू झालेल्या व्यक्तींविषयी माहिती पाहणार आहोत. 1931 इसवी सन पूर्व जपानचे सम्राट उडा यांचे निधन. 1309 संत नामदेव यांचे गुरु संत विसोबा खेचर समाधीस्थ झाले. 1882 प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटिश निसर्गशास्त्रज्ञ फ्रान्सिस वाल्फोर यांचे निधन. 1965 दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन रही यांचे निधन. 1968 बडोद्याचे महाराज प्रतापसिंह गायकवाड यांचे निधन. 1980 तुर्कस्तानचे पंतप्रधान निहात अरीम यांचे निधन. 1904 जपानचे पंतप्रधान झेन्को सुझुकी यांचे निधन. 2020 भारतीय चित्रपट दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे निधन. 1913 कोलंबिया देशाचे 5वे राष्ट्राध्यक्ष वकील आणि राजकारणी क्लिमाको कॅलेंडॉरॉन यांचे निधन. 1500 पोर्तुगाल देशाचे राजकुमार मिगुएल दा पाज यांचे निधन. तर अशा प्रकारे आपण आज दिनविशेष पाहिलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत थँक्यू.